श्री स्वामी समर्थ. 27 ऑगस्ट नारळी पौर्णिमा व श्रावणी गुरुवार. उद्या देवाऱ्यात ठेवा ही एक वस्तू, तिजोरी धनधान्याने भरेल व भाऊ बहिणीच्या नात्यात प्रेम वाढेल. नमस्कार भाविकांनो, मराठी धार्मिक उपाय या आपल्या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. उद्या 27 ऑगस्ट पवित्र श्रावण महिन्यातील आणि नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि तिसरा श्रावणी गुरुवार याचा अतिशय दुर्मिळ व मंगलकारी महासंयोग. श्रावणातील पौर्णिमा ही समुद्रपूजन, विष्णुपूजन आणि लक्ष्मीच्या आगमनासाठी अत्यंत श्रेष्ठ मानली जाते. अनेकदा कुटुंबात ऐक्य राहत नाही, भाऊ बहिणीमध्ये, नातेवाईकांमध्ये गैरसमज होतात किंवा घरात पैसा येऊनही सुख शांती मिळत नाही. शास्त्रानुसार नारळी पौर्णिमेच्या दिवशी केलेला ओल्या खोबऱ्याचा आणि गुळाचा उपाय घरातील सर्व नकारात्मकता दूर करून अन्नपूर्णा व लक्ष्मीचा अखंड वास निर्माण करतो. उद्या तिसऱ्या श्रावणी गुरुवारी कोणता एक सोपा तोडगा करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भाविकांनो, नारळ हा श्रीफळ मानला जातो, म्हणजेच साक्षात लक्ष्मीचे प्रतीक. गुरुवारी पौर्णिमा येणे म्हणजे साक्षात विष्णू आणि लक्ष्मीची जोडी घरात प्रसन्न होणे. ओले खोबरे आणि गूळ हे सात्विकता, माधुर्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि स्वामी समर्थांना ओल्या खोबऱ्याचा व गुळाचा नैवेद्य दाखवल्यास घरातील दारिद्र्य मुळापासून संपते आणि नात्यामधील दुरावा मिटतो. चला आता अजिबात वेळ न घालवता जाणून घेऊया की उद्या आपल्याला नेमका कोणता नवीन उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्हाला उद्या 27 ऑगस्ट तिसऱ्या श्रावणी गुरुवारी पौर्णिमेला सकाळी पूजेच्या वेळी किंवा संध्याकाळी करायचा आहे. सकाळी स्नान करून स्वच्छ, शक्य असल्यास पिवळे व पांढरे वस्त्र परिधान करा. एका लहान वाटीत ओल्या खोबऱ्याचे काही तुकडे किंवा खवलेले ओले खोबरे आणि गुळाचे 5 लहान खडे घ्या. ही वाटी घरातील स्वामी समर्थ, विष्णू भगवान किंवा माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवा. देवाऱ्यात तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 21 वेळा जप करा. पूजेनंतर हा खोबरे गुळाचा प्रसाद घरातील सर्व सदस्यांना, विशेषत भाऊ बहिणींना खायला द्या. याने घरातील वातावरण आनंददायी बनेल आणि धनवृद्धी होईल. भाविकांनो, नारळी पौर्णिमेला व श्रावणी गुरुवारी काही गोष्टींची विशेष काळजी घ्या. पहिलं, आजच्या दिवशी घरातील स्त्रियांचा, बहिणीचा किंवा आईचा अपमान अजिबात करू नका. दुसरं, कोणालाही उघड्या हाताने किंवा तुच्छतेने अन्न पैसे देऊ नका. तिसरं, घरात पूर्ण सात्विकता पाळा. सात्विक अन्नाचाच नैवेद्य दाखवा. भाविकांनो, उद्या 27 ऑगस्ट नारळी पौर्णिमा आणि तिसऱ्या श्रावणी गुरुवारी पूर्ण श्रद्धेने हा ओल्या खोबऱ्याचा आणि गुळाचा सोपा उपाय नक्की करून पहा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्या घरावर अखंड कृपा ठेवतील. कमेंटमध्ये जय श्री हरी किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, सर्व नातेवाईकांसोबत शेअर करा आणि आपल्या मराठी धार्मिक उपाय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.